मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली आहे। त्यामुळे जरांगेंच्या कुटुंबाने आता चिंता व्यक्त केली आहे। सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे यांच्या पत्नीने केली, तर जरांगेंच्या मुलीनेही वडिलांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मधल्या काळामध्ये त्यांची तब्येत देखील बिघडली होती। अजूनही त्यांचं सलाईनवरती उपोषण सुरूच आहे। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असंच त्यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा घरपरिवार जो बऱ्याच दिवसापासून चिंतेत आहे की मनोज जरांगे पाटील यांची जी तब्येत मधल्या काळात खालावली होती त्याबद्दल ताई, मी बघितलं की ज्या दिवशी सलाईन लावण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा तुम्ही त्यांना कुणाला तरी सहकाऱ्यांना व्हिडिओ कॉलवरून तुम्हाला फक्त पाहायचं होतं ते सलाईन लावतात का नाही? हो, मी अगोदर ते मानते टाकून देत होते तर मला भीती वाटत होती। मग त्यांच्या सोबतच्यालाच मी असं व्हिडिओ कॉल दुसऱ्यांच्याच मोबाईलवरून केला आणि बघितलं ते सलाईन चालू होती। पण काळजी आणखी नाही, नुसती सलाईनवर माणूस आणखी म्हणजे किती दिवस सलाईन अशी चालू शकते। पण सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर जेवण लवकर करतील, उपोषण लवकर मागे घेतील। चौथं उपोषण आहे, अर्थात त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होतो। ह्या सगळ्या अवस्थेतून तुमचा परिवार कसा जातो बरं? सगळं घरात त्या चर्चा होतच असेल याबद्दल सगळी? खूप दुःख वाटतं, कारण आपण जेवतो पण आपला माणूस तिथं उपाशी जेवायला ताट वाढून घेतलं तर त्यांचं लक्ष येतं, त्यासाठी घरातले कुणीच जेवत नाहीत। मध्ये तुमचा काही संपर्क, फोन वगैरे असे काही माहिती घेत होता? हो, मी कंटिन्यू पप्पाची माहिती घेत होतो, कारण पप्पाचं उपोषण इतकं टोकाचं झालं होतं की पप्पाच्या नाकातून पण रक्त येत होतं आणि पप्पा मान पण टाकत होते। त्याच्यामुळे खूप दुःख वाटत होतं आणि पप्पांनी सलाईन घ्यावे यासाठी मी पण घरून प्रयत्न करत होतो। पल्लवी, मी बघितलं तुला की बऱ्याच वेळेस तू आले वडील मधल्या काळात तू अक्षरशः रडत होतीस। तिथं तुला येण्याचं कधी इच्छा होती का तिथं जाऊन बघण्याची वडिलांना? हो, इच्छा होती पप्पांना आंदोलन काळात भेटण्याची, पण पप्पांनी सांगितलेले की आंदोलन काळी तरी मला भेटायचं नाही आणि पप्पांचा शब्द हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा शब्द आणि मोठा शब्द असतो, त्यामुळे आम्ही पप्पांना नाही भेटलो। तुम्हाला असं वाटतं की हे सगळं आता निपटेल आणि आपण पुन्हा मनोज जरांगेंची जी मागणी आहे ती पूर्ण होईल? सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर हे निपटेल। आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती करते की 19 तारखेला आपल्या राजाचा जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, कुठंही गालबोट लागेल असं काहीही करू नका। आपल्या राजाची जयंती मोठ्या थाटाने साजरी करा। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंकुशनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।